नमस्कार. इन्स्टंट 2 मिनिटात केक बनवता येतो आणि तोही घरच्या साहित्यामधनं आणि एकदम स्पंजी छान जाळीदार असा चॉकलेट फ्लेवरचा केक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम नरम असा झाला आहे छान. आणि एकदा प्रीमिक्स करून ठेवा आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही केक बनवू शकता. बघा किती जाळीदार मस्त असा कुठल्याही फ्लेवरचा बनवू शकता. एकदा प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि मग पटकन 2 मिनिटात केक तयार. चला तर मग बघूया केक प्रीमिक्सची रेसिपी. केक प्रीमिक्ससाठी मी मैदा घेतलेला आहे 130 ग्रॅम. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या अर्ध घ्यायचा आहे पिठी साखर आणि त्याच्या पिठी साखरेच्या अर्धी घ्यायचं आहे मिल्क पावडर. तर सगळ्यात पहिले मी 130 ग्रॅम मैदा घेतला आहे. तो असा छान सपाट करून घेत आहे. यामध्ये मोजमाप एकदम आवश्यक आहे. व्यवस्थित मोजमाप करून घ्यायचा आहे. बघा असा प्लेन करून घ्यायचा आहे मैदा. जास्तीचा असेल तो काढून टाकायचा आहे, कारण जर मोजमाप व्यवस्थित नसेल तर केक चुकेल. म्हणून छान व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. एक वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता. त्यामध्ये बघा एका मोठ्या बाउलमध्ये मी चाळणी ठेवत आहे, स्ट्रेनर ठेवत आहे. त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे 130 ग्रॅम आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे पिठी साखर. आपण जी रेग्युलर साखर वापरतो ना ती मिक्सरमधून छान बारीक काढून घ्यायची आणि चाळून घ्यायची आहे. बघा एकसारखी साखर करून घ्यायची आहे बघा, कारण यामध्ये मोजमाप एकदम परफेक्ट असं पाहिजे, नाहीतर मग केक चुकून जातो. बघा असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचं आहे. आता मी पिठी साखर पण टाकून घेते आहे. मी पिठी साखर गाळून वगैरे घेतलेली आहे मिक्सरमधून काढून. बघा आणि यामध्ये मिल्क पावडर आवडीनुसार टाकू शकता. 2 चम्मच टाकलं तरी चालते, पण मी 130 ग्रॅम मैदा, 75 ग्रॅम पिठी साखर आणि त्या अर्ध मिल्क पावडर टाकत आहे. आणि आता हा बेकिंग सोडा आहे, हा बिलकुल पाव चम्मच टाकायचा आहे, म्हणजे अर्ध्याच्याही अर्धा आणि असं सपाट करून टाकायचं आहे. यानंतर बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच. बघा सपाट असं मोजमाप घ्यायचं आहे, एकदम असं फुल भरून घ्यायचं नाही आहे. प्रमाण व्यवस्थित झालं तर केक प्रीमिक्स बिलकुल चुकणार नाही. बघा अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे. आता मला टाकायचं आहे कॉर्नफ्लोअर अर्धा चम्मच. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान चाळून घ्यायचं आहे. प्रीमिक्स करताना छान एकत्र सर्व मिक्स झालं पाहिजे, म्हणून छान चाळून घ्यायचं आहे. बघा चाळणीवर मस्त चाळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बारीक चाळणी असली तर त्यात गाळून घेतलं तरी चालेल. यामधनं काही जाडसर भाग निघतो, कधी साखरेमध्ये किंवा कधी मैद्यामध्ये. बघा छान गाळून घेत आहे. एकसारखं असं प्रीमिक्स तयार झालं पाहिजे. आणि यामध्ये तुम्ही जर विलायची पावडर टाकायचं असलं तर टाकू शकता, किंवा मग करते वेळेस इसेन्स टाकलं कोणत्याही फ्लेवरचं तरी चालते, पण विलायती पावडर आता पण टाकलं तरी चालते. बघा छान गाळून घेतलेलं आहे. थोडं जाडसर असे बघा असे भाग निघतात, ते टाकून घ्यायचं आहे बाहेर. आता मी 2च चिमट लिंबू पावडर घेतलेलं आहे, जे जाडसर आहे. मी छान वाटीमध्ये बारीक असं करून घेते आणि चाळताना टाकायला मी विसरली, म्हणून मी नंतर टाकते. बघा छान बारीक होते 1च मिनटात. याला सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात. बघा वाटीमध्ये छान बारीक केल्यानंतर प्रीमिक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. सायट्रिक ॲसिड टाकताना प्रमाण बिलकुल थोडं टाकायचं आहे. बघा 1/8 टेबलस्पून म्हणजेच 2 चिमट जवळपास. बघा मी तुम्हाला चिमटने पण दाखवते टाकून. बघा परफेक्ट 2 चिमट झालेला आहे. बस याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे. आणि गाळणीवर गाळून घ्यायचं आहे. आणि जाड भाग आहे तो टाकून द्यायचा आहे. बघा जाड जाड निघते ना, म्हणून गाळून घ्यायचं आहे. आणि छान मिक्स पण होते चाळताना. आणि आता चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आता एवढ्याशा मिश्रणामध्ये बघा प्रीमिक्स किती तयार झाला आहे केकचा. आपण ते मोजून घेऊया भरणीमध्ये. एअरटाईट भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे 3 ते 4 महिने व्यवस्थित राहील. आणि कोरड्या भरणीमध्ये भरून घ्यायचं. याला ओला हात वगैरे लागला तर लवकर खराब होईल, म्हणून छान कोरड्या हातानेच काढताना काढायचं आहे. आणि बघा तुमच्यासमोर मी मोजून दाखवते. एवढ्या प्रीमिक्समध्ये छान मोठा केक तयार होईल. बघा टोटल झालेलं आहे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे 254 ग्रॅम. तुम्ही बघू शकता. आणि राहिलेलं पण मी टाकून घेते. थोडंसं वाटक्यामध्ये बाकी होतं. बघा 261 ग्रॅम टोटल तयार झालेलं आहे. आता तुम्ही एअरटाईट भरणीमध्ये असं पॅक करून 3 ते 4 महिने सहज टिकून ठेवू शकता. बघा छान व्यवस्थित ठेवायचं आहे ठेवताना. आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा पटकन तुम्ही 2च मिनटात केकचं प्रीमिक्स वापरून केक बनवू शकता. बघा आता मी केकचं प्रीमिक्स करायसाठी घेते आहे. एका वाटीमध्ये 130 ग्रॅम काढून घेते आहे. मी मोजून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला प्रमाण जे आहे ते व्यवस्थित कळेल. बघा एखादी वाटी वगैरे सेट करून घेतली तरी चालेल. बघा छान असं प्लेन करून घ्यायचं आहे. टोटल मी 130 ग्रॅम केकचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. आणि परत अर्धा कप घेतलेला आहे. टोटल 195 ग्रॅम मी प्रीमिक्स वापरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये टाकायसाठी आपल्याला 5 ते 6 चमच वितळलेलं तूप घ्यायचं आहे, किंवा याऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता. बघा घेताना व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 चमच. आणि यामध्ये आता अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे. अंदाजे टाकायचं आहे अर्धा कप दूध. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकते. आणि यावर आता एक गाळणी ठेवून मी कोको पावडर घेते आहे. आवडीनुसार फ्लेवर टाकायचा आहे. जर आवडत नसेल तर नुसतंच असंही केलं तरी चालेल, पण माझ्याकडे होतं कोको पावडर त्यामुळे मी 2 चमच टाकून घेते. प्रीमिक्समध्ये छान गाळून टाकायचं आहे, म्हणजे वरचा कचरा वगैरे निघून जाईल, काही असलेल्या गाठी वगैरे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि विलायची पावडर टाकून घेते मी, आवडीनुसार टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही यावेळेस इसेन्स टाकलं तरी चालेल. आणि छान मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण तूप आणि दूध एकत्र करून ठेवलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. बघा चम्मचने पण छान प्रीमिक्स मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे. आणि मिक्स करत राहायचं आहे एकसारखं. बघा 2 ते 3 चम्मच टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. कलर पण छान आलेला आहे. जर थोडं वाटत असेल तर तुम्ही कोको पावडर यामध्ये ॲड करू शकता, किंवा यामध्ये तुम्ही टुटी फ्रुटी पण टाकू शकता. बघा लागलं दूध टाकायचं आहे. दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मी आधी अर्धा कप घेतलं होतं, परत अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं केकचं प्रीमिक्स टाकून मिक्स करते. जवळपास 200 ग्रॅम प्रीमिक्स आहे, त्यासाठी आपण 6 ते 7 चम्मच तूप घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही तेल पण घेऊ शकता. याच्या अर्ध जर प्रमाण घेतलं तर नॉर्मल वाटीने जर घेतला आपण तर 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे. आपल्या घरची जी वाटी असते आपली रेग्युलर वापरायची, त्या वाटीने एका वाटीचं जर करतो म्हटलं केक तर 2 ते 3 चम्मच तेल व्यवस्थित होईल. बघा थोडं थोडं दूध टाकून छान प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे. छान गिठळ्या वगैरे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. बघा थोडं दूध परत लागणार आहे. टोटल मी 2 भांडे त्या छोट्या कपाने, म्हणजेच आपल्या रोजच्या चहाच्या कपाने 1 कप दूध लागलेलं आहे जवळपास. जर वाटत असेल तर थोडं तुम्ही टाकून ॲड करू शकता. बघा आणि याप्रमाणे प्रीमिक्स छान केकचं मिश्रण तयार झालेलं पाहिजे. आणि एका भांड्याला मी बटर पेपर लावून बघा एकसारखं असं रिबीनसारखं पडते ना, तेव्हा छान परफेक्ट असं
केक मिश्रण भिजून तयार झालेलं आहे. फारसं कठीण नाही आहे. मी छान प्रीहीट करून घेतला आहे 180 डिग्रीवर आणि केक करायला ठेवलेला आहे. टोटल 20 ते 25 मिनिट झाल्यानंतर छान केक तयार झालेला आहे. बघा, मध्ये मी चेक पण केला होता. केक छान 25 मिनिटांमध्ये तयार होतो. कढईमध्ये पण तुम्ही या प्रकारे तयार करून 25 ते 30 मिनिटांमध्ये केक तयार होतो. कढई जर मध्ये केला, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे 15 मिनिट आणि नंतर लो फ्लेमवर परत 15 मिनिट होऊ द्यायचं आहे. म्हणजे टोटल 30 मिनिटांमध्ये तुम्ही गॅसवर कढईमध्ये छान असं स्पंजी केक तयार करू शकता. बघा किती छान जाळीदार झालेला आहे. थोडं थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेला आहे बटर पेपर. आणि बघा एकदम मस्त कलर पण आलेला आहे. छान स्पंजी जाळीदार मस्त असा केक तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती स्पंजी झालेला आहे. मी तुम्हाला जवळून पण दाखवत आहे. आणि थंड झाल्यानंतर याला कट करायचं आहे. बघा एकदम मस्त स्पंजी झालेला आहे. घरच्या घरी भरपूर मोठा केक आपण तयार करू शकतो. बघा जवळपास 200 ग्रॅम पावडरमध्ये एवढा मोठा केक तयार झालेला आहे. मग किती छान जाळीदार झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा छान कट होतं आहे. मार्केटपेक्षाही स्वस्त आणि पटकन होणारा घरच्या घरी असं केक आहे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कुठलाही